काय झालं हो तुम्हाला? तुम्ही दिवसभर मायासोबत बोलले नाही. कोणी काही बोललं का तुम्हाला? का मायाविषयी कोणी काही वाईट सांगितलं का तुम्हाला? का तुम्ही मायासंग बोलून नाही राहिले? काही नाही काजल, काय तू नुसते नुसते शंका मनात आणतो. दिवसभर पाहुणे होते ना घरी, पाहुणेही होते, वेळही भेटला नाही. मग मी पाहुणे घरी असताना मी तुझ्यासोबत बोलत राहू कसं वाटन, म्हणून मी तुझ्यासोबत बोललो नाही. तसं काही कोणी वाईट नाही सांगितलं तुझ्याविषयी आणि काहीच नाही. नाही, जेव्हा रिसेप्शन होतं तेव्हा आपण तयारी करत होतो तेव्हा तर तुम्ही भले बोलत होते. काल आपण तयारी करत होतो, मी बसली होती तयारी करून, मग नंतर तुम्ही आले, तयारी करत होते, एकही शब्द बोलले नाही माझ्यासोबत. आपले कपडे घातले, आपली तयारी केली, पटपटानं बाहेर चालले गेले. म्हणून मला थोडंसं वेगळंच वाटलं की काय झालं बुवा तुम्हाला, काही वेगळ्या गोष्टी मनात आल्या काय तुमच्या जुन्या मायावाल्या, तर तुम्ही बोलत नाही माझ्यासोबत, असंच वाटलं मला. अरे नाही 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 काजल, असं काहीच नाही. तू जुनं आठवूच नको. तू मला काही आठवण नाही आणि ते तुझ्या जुन्याचं मला काही करायला लागत नाही. तू बी आठवू नको, चांगली राह बस. बोलले नाही बोलले असं काही मनात ठेवू नको. आहे ना बोलायला का मी एकटा जाऊ का तुले? आहे ना, आई आहे, दोन दोन वहिनी आहे, बोलायचं. मीच बोललो पाहिजे काय? पण एवढं सांगा तुम्ही, मी कोणाच्या यानं इथं आली, कोणासाठी मी इथं राहतो? वहिनीसाठी आईसाठी इथं राहतो काय? तुम्ही हा म्हणून मी इथं राहतो ना, तर मग तुम्हीच नाही बोलले तर मग मी त्याच्यासोबत बोलून काय करू? बरं बा, चुकीच झाली. काल मी तुझ्यासोबत बोललो नाही, घाईमध्ये होतो म्हणून मी त्यासंग बोललो नाही. आणि सगळे बाया घरात होत्या तर काय बोलू बा, म्हटलं बरं नाही वाटत म्हटलं, म्हणून बोललो नाही. तर चुकी झाली बा, याच्यानंतर मी बोलत जाईन तुझ्यासंग. बस आता जाय, आता वहिनीला कामामध्ये हेल्प करू लाग, जाय. हो ठीक आहे. तुम्ही आराम करा. चहा घेता का? आणू का चहा? चहा आणतो काय? घेऊन ये मग एक कप. तसंही बायाच्या खुडक्यात राहू माझ्या डोकं दुखलं दिवसभर. मजा हसणं हे ते. घेऊन ये बरं मस्त कडक इलायची अद्रक घे टाकून आण मस्त चहा. हो बसा तुम्ही, मी आणतो बनवून. हे पाय बिंदू, आता जास्त काही बनवू नको बा. आता चहा पाणी नाश्त्यानंच पोट भरून गेलं, भरल्यासारखं लागून राहिलं. आता भूकही नाही जास्त. आता ते 4-4 माणसं जेवतील तर जेवतील. आपल्या तिघी चौघीसाठी थोडंसं कमी, आज थोडंसं तरी कमीच बनव. वाया नाही गेलं पाहिजे ना, म्हणून म्हणतो बा. हो ना आई, कमीच बनवून राहिली मी तशी बी. मला तर आज बिलकुल भूकच नाही. मी थोडासा भात खाईन तर खाऊन घेईन. काजल कुठं आहे? असन ना आत्याबाई, असन रूम मध्ये असन. कपडे बदलवतो म्हणे, तर कपडे बदलवत असन. एवढा उशीर कपडे बदलावाले? आता बिंदुताई तुम्ही इथं कपडे बदलवले, तुम्हाला नाही एवढा उशीर लागला? हा किती 1 घंटा झाला बाबा, 1 घंट्यापासून कपडे बदलून राहिले ते. एवढा उशीर लागते कपडे बदलावाले? थकली असन ना व ललिता, तर बसली असन थोडीशी. आपण नाही थकलो, हा तिच्यापेक्षा जास्त तर आपणच केलं. बरं असू द्या, राहू द्या, करून घ्या दोघे मिळून. आजच्या दिवस आराम करू द्या तिला. आता आजच आली, आता ते माहेर होऊन करू द्या आराम. आता बाई आता स्वयंपाक बी जास्त नाही ना, उलिसाचा आहे ना, आम्ही दोघे हाव ना, तिघीची गरज बी नाही. उलिसाच स्वयंपाक आहे आज, करून घेतो. चला करून घ्या. बिंदुताई तुम्ही काजलची साईड घेत नको जात जा. थकली असन, अशी कशी थकली असन? आपण नाही केलो काय काम? आपण नाही थकलो, थेच थकली का? थेच होय का बायको? आपण नाही हो का बायको? ही रस नको करत जाऊ ललिता, राहू दे. नवीन आहे, राहू दे. हाय तिच्या रूम मध्ये तर राहू दे. आपण हाव ना दोघी जणी. मग जुनी झाली म्हणजे आपच येते ते काम करायला. नवीन आहे सध्या तर थकते. नवीन माणूस असलं का, नवीन लग्न झालं का थकतेच, समजून घे. समजलं ताई काय म्हणता तुम्ही. बरं घ्या, काय काय बनवा लागते तर. मग एवढी समजदार तर आहे तू, बात समजून जातं तरी अशी बोलतं. घे काढ भात, घे. ही भात म्हणतो हट मा, ते तांदूळ काढ, भात मानून दे आणि डाळ मानून दे, मी भाजीचं पाहतो. हो ताई. झाले कपडे बदलून का अजून बाकी असन तर करून घे ना अजून. हो झाले ना ताई, झाले कपडे बदलून. तोंड गिन धुतलं, केस केले म्हणून टाइम लागला. आता चहा प्यान का तुम्ही? बिंदुताई तुम्ही प्यान का चहा बनवतो म्हणतो तर प्यान का तुम्ही? ललिताताई प्यान चहा? नाही बापा, ह्या टायमाला चहा नाही बापा. कायले बनवतो काजल आता चहा? आता जेवायचाच तर टाइम झाला आणि दिवसभर तर 2-4 वेळा चहा झाला. आता राहू दे, आता नको बनवू चहा, घ्या राहू दे. आता 1 घंट्यात स्वयंपाकच होते. आता कायले चहा बनवतो? आता बाई बी पेणार नाही आता चहा, आणि हे बी पेत नाही चहा रात्रीचे, आणि मामाजी तर 7 वाजताच्या बाद चहा पेतच नाही. तर आता राहू दे, आता नको बनवू. हे म्हणून राहिले ताई चहा बनव म्हणते, ते याच्यासाठी बनवून राहिले. डोकं दुखून राहिलं म्हणते त्याचं, दिवसभर घरात राहू तर त्याच्यासाठी बनवतो म्हणतो. बनव बा मग त्याच्यासाठी. काय न दुखून राहिलं त्याचं डोकं? काय माहित ताई, दुखून राहिलं म्हणे तर अद्रक टाकून बनव म्हणे चहा. बनव बापा, मग बनव त्याच्यासाठी बनव.
कसा झाला चहा? हो चांगला झाला चहा, मस्त बनवला. गोड झाला बा जरासा. आता एकच कप बनवला ना म्हणून जास्त साखर पडून गेले. तर एवढं सांगा तुम्ही, तुमचं डोकं काऊन दुखून राहिलं? गोळी गिडी घेता काय? देऊ का गोळी? काय माहित आहे तर काऊन डोकं दुखून राहिलं. तर आता पाय, आता काजल लग्न झालं तेव्हापासून घराघरात हाव मी. कामाला काही गेलो नाही, अजूनपर्यंत मी कामावर गेलो नाही. त्याच्यानं शायद कदाचित दुखत असन तर दुखत असन. तर त्या दिवशी वावरात चाललो होतो तर आईनं तुले आणायला पाठवलं, तर तिकडे आलो. तिथंही डोकं दुखलं, असं तसं येईन ते माय. गोळी आहे मायापाशी डोक्याची, देऊ का? घेऊन घ्या तो गोळी आणि झोपून राहा तर चांगलं लागेल तुम्हाला. नाही राहू दे, गोळी नको देऊ. गोळी नाही खात, मग तशी सवय पडते गोळी खावायची. राहू दे, आता रात्रभर झोप घेईन साजरी, तेव्हाच माझं डोकं ठीक होईल. तर उद्या पाहा लागन, तर उद्या जावं लागन कामावर. नाही तर घेऊन घ्या ना गोळी, डोकं बंद होऊन जाईल दुखणं, रात्री झोप बरी लागेल. अरे नाही राहू दे, गोळी नाही घेत. चहा पिऊ दे, चहा पिऊन घेतो. चहा येतो ना गोड गोड बनवला. चहा नाही बनवता येत का तुला? अहो तो एकच कप बनवला होता ना म्हणून तसा झाला. पिऊन घ्या ना आता. आता 2-3 कप बनवले असते तर मग सगळ्यासाठी बनवून घेते ना. विचारलं होतं बिंदुताईला, बिंदुताईच म्हणे नको बनव म्हणे. तरी मी म्हटलं की याचं डोकं दुखून राहिलं तर याच्यासाठी बनवतो 1 कप, तर बनव म्हणे त्याच्यासाठी. हो, आता रातच्या टायमाला जेव्हाचाच टाइम झाला ना, आता तर कोणी चहा पित नाही. तर तू म्हटली म्हणून मी पिऊन राहिलो होतो तुझ्या म्हटल्यानुसार, नाही तर मी पित नसतो चहा. असं मी म्हणलं म्हणूनच चहा पिऊन राहिले का? हो ना, तर तू म्हटलं म्हणूनच चहा पिऊन राहिलो, नाही तर तुला आला असता राग. नाही मला काय राग, मला नाही राग. नाही तर नाही म्हणायचं मग. तुम्ही काय हो म्हटलं. राहू दे, असू दे. तसंही डोकं दुखून राहिलं तर पिऊन घेतो. हो घ्या, पिऊन घ्या, चहा पिऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. बिंदुताई, हे जरासं जास्तच नाही होऊन राहिलं का हो हिचं काजलचं? काय हेच का निरा त्याच्याच मागं राहते? निरा त्यालाच विचारते, पाणी देऊ काय, चहा देऊ काय, असं करू काय, तसं करू काय? बापरे, हा जसं काय तिलाच नवरा आहे. हा आपल्याला तर तिचंच लग्न झालं जसं नवं. आपलं तर झालंच नव्हतं जसं. बिंदुताई, मी आता लग्न झाल्यावर तर मी यायच्या समोर बोलली बी नाही होती. आणि पाणी पाहिजे का, चहा पाहिजे का, माझं ध्यानच नव्हतं बिलकुल. आता मी काय करू बापा? ते कोणाचं कसं असते बापा. आता तिले आता मी काय सांगू तुला आता. हो ना ताई, निरा त्यालाच पाहत राहते, तिचं मन बी कामात लागत नाही. निरा त्याच्याच मागं राहते. कुठं गेले कुठं बसले बापा एवढं. राहू दे, तिचं जास्त प्रेम असेल त्याच्यावर म्हणून. मग तुमचं ना माय नाही काय? तुमचं नाही का भाऊजीवर प्रेम? तुम्ही तर वावरात गेले काय, कुठं गेले काय, घर कामातच राहता. तुम्ही तर ध्यान बी नाही देत त्याच्यावर. जेव्हा ते म्हणते बिंदू पाणी दे, तेव्हा पाणी घेऊन जाता. पण हे बापा विचारायला पाणी आणू का, असं करू का, तसं करू का बापा? त्याच्या जवळ बापा मन नाही लागत तिचं कामामध्ये. आता पण घ्या, आता चहा घेऊन गेली तर आपण इथं काम करत होतो तर चहा घेऊन जाते, देऊन देते ना, येऊन जाते का नाही? बसली तिथं गोष्टी करत, जशा गोष्टीच नाही केल्या असन, चिपकून बसली असन तिथं. ओ राहू दे बापा ललिता, ते 2 दिवस करतीन, 2 दिवस करन ते. मग कुठचं काय ना काय जुनं होऊन गेलं म्हणजे तर ते नवं आहे म्हणून तिला मोठं नवल वाटत असं. तर मी म्हणतो आपलं नव्हतं का नवं, तुमचं नव्हतं का नवं? तुम्ही करे का असं? नाही हो बापा, मी कुठं लग्नाची आली आणि कामात लागली बापा. ते कुठं ते बी कामातच होते. आता राकेश आहे तर बसलेच आहे म्हणून तेही जाते बसते त्याच्याजवळ. तर हे माईचे हे होते तर हे काय म्हणते मदन भाऊजी बी कायले घरात बसले राहे, आपले कामातच राहे. तर माईचे हे बी भाऊजी बी कामातच बाहेरच राहे. हो गड्या तसं बी आहे. आणि हे राकेश बापूजी आहे तर निरा घरातच बसले आहे म्हणून ते बाहेर बी राहिले तर जाते ना बिंदू ते. राकेश भाऊजी बाहेर बसले राहिले ना तर तिथं बी जाते ते त्याच्या पाशी. म्हणजे एकटं सोडतच नाही तसं त्याले. राहू दे, घे माया गोबी कापून गेली पण तू पीठ भिजून नाही झाला. घे भिजू पटपट, चालू रांधू पटपट. टाईम होऊन राहिला जेवाले. काय 11-12 वाजवतं का जेवाले? तिकडे मामाजी आणि तुझे भाऊजी ओरडतील. घे पटपट. राहू दे त्याच्या गोष्टी, त्याचं ध्यान नको देऊ तू. घरात असलं तर ध्यान तर राहतेच हो बिंदू ताई. मला नाही बरं वाटत असं. राहू दे, जाऊ दे, घे कर तू काम कर. हॅलो, बोल. कुठे आहे तुम्ही? घरी यावं नाही लागत काय? अरे काजल, मी इकडे वावरात आलो आहे. घरी येतो घरी 12-1 वाजेपर्यंत येतो. काहून काही काम आहे का? नाही काम नाही काही. म्हटलं किती वेळचे गेले तुम्ही वावरामध्ये? एवढा वेळ थांबत असते का वावरामध्ये? तुम्ही तर म्हणे उद्यापासून कामाला जातो म्हणे, मग वावरात कायले गेले? अरे हो काजल, आज शनिवार आहे ना, आज हाफ डेच होता म्हणून म्हटलं आज आणि उद्या राहू देतो. सोमवारपासून रेग्युलर होऊन जाईन मी म्हणून आज आता वावरात येऊन गेलो दादा संग. असं किती वेळात येता मग घरी? येतो ना, म्हटलं तर तुला 12-1 वाजेपर्यंत येतो. काहून तुला काही काम आहे का? काही झालं का काम? काहून? हा
काही नाही, असं सहजच विचारून राहिले तुम्हाला किती वाजेपर्यंत येता बा घरी. हो येतो मी 12-1 वाजेपर्यंत येतो. अमर तू फोनवरच बोलून राहिली का? ते दूध होतं चाललं ना तिकडे, ते पुरं सांडून राहिलं ना ते दूध. ते बंद कर पहिले, ते बंद कर पहिले तो गॅस, मग बोल जो फोनवर. एक वेळा तर गाजरचा हलवा जाळून ठेवली फोनवर बोलता बोलता, तरी समजत नाही का काजल तुले? अजूनही दूध ठेवली ना फोनवर बोलून राहिली. कोणासंग बोलून राहिली होती? अहो ताई काही नाही, मी दूध ठेवलं, मला वाटलं गरमच वाचाय तर येईल फोन लावला होता मी, याच्यासोबतच बोलत होती. किती वेळेत येता म्हटलं घरी. आता तू त्याचं काय करतं, घरी येणं नाही येणं? आता घरी कायले बोलावतं आता त्याला? ते मोठे भाऊ आहे ना दोन्ही बी वावरामध्ये, मामाजी बी आहे, त्याच्या संग काम करत असन, त्याला घरी कायले बोलावतं? भांडी घासायला बोलावतं घरी? नाही ते लय वेळचे गेले म्हटलं म्हणून फोन करून पाहिलं मी. कामात ध्यान देत जाय बापा, नाही तर एखाद्या दिवशी जाळून ठेवशील घर. काय मीरा, काय बोलू आता. काहून काय झालं? पहा बिंदू ताईनं दूध ठेवलं गॅसवर आणि फोनवर बोलून राहिली. कोणा संग? बापूजी संग. घरी या म्हणते द्यायले. कायच्यासाठी बोलावते तर? आणि ते दूध सगळं उभावलं, ते उतू गेलं पुरं दूध. मी नाही आले ते पुरं दूध जायला असतं का काय तर काय नाही. रातभर बोललीच नसेल काय, फोन करून बोलून राहिले अजून.